सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाने 1 ऑगस्ट रोजी हा दिवस लेखन प्रेरणा दिन म्हणून जाहीर केलाय। जयंती शांततेत आणि उत्साहात पार पडावी यासाठी नाशिक रोड पोलीस ठाण्यात नियोजन बैठक घेण्यात आली। नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या दारणा हॉलमध्ये आज सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक झाली आहे। या बैठकीला नाशिक रोड, जेल रोड आणि उपनगर परिसरातील अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिरवणुकीदरम्यान रस्त्यातील खड्डे, विद्युत टीपी लाईट, वाहतूक कोंडी व इतर समस्यांविषयी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त केले। यावेळी एसीपी अद्विता शिंदे यांनी जयंतीच्या सर्व कार्यक्रमादरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन केले। उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करा, मात्र महिलांचा, नागरिकांचा सन्मान राखा, कोणीही कायदा हातात घेऊ नये, गर्दीच्या ठिकाणी महिला व मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या असे मार्गदर्शन त्यांनी कार्यकर्त्यांना दिले। पोलिसांकडून मिरवणुकीचे मार्ग, डीजे वाजवण्याची वेळ आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतही माहिती देण्यात आली। यावेळी जयंती उत्सव अध्यक्ष परशुराम बाळासाहेब आल्हाट, अमोल आल्हाट, मनपा अधिकारी कैलास अहिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे गोकुळ हगवणे, विविध कर व जाहिरात विभागाचे रवी पगार, अतिक्रमण विभागाचे सुमेश दिवे, राजेंद्र सोनवणे, विजय मोरे, नवीन बिटको हॉस्पिटलच्या श्रीमती रिया पाटील, सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार, पत्रकार, बोधक, शांतता समितीचे सदस्य, मंडळाचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। गेले 9 ते 10 महिने मी नाशिक सिटीमध्ये उद्योगातून काम करत आहे। सुरुवातीला मी ट्रॅफिकचं काम केलेलं आहे आणि ट्रॅफिकच्या कामानिमित्त 2 मोठे बंदोबस्त मी नाशिक रोडमध्ये केलेले आहेत, नाशिक रोड डिव्हिजनचे। तर मला एक चांगली गोष्ट जाणवली की हा जो मॉब आहे किंवा जे सगळे अध्यक्ष वगैरे आहेत ते कॉपरेटिव्ह आहेत आणि हा जो मोठ्या कार्यक्रमात कुठलीच अडचण आलेली नाही, कुठलीच अशी परिस्थिती उद्भवलेली नाही की ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना त्रास होईल। दोन्ही मिरवणुका उत्सव अगदी शांततेने पार पडलेले आहेत। उद्याची आपली ही मिरवणूक आपल्याला शांततेने पार पाडायची आहे। इतर काही डिपार्टमेंटकडून आमच्या रिक्वायरमेंट आहे, जसं मनपाकडून सर्वांनी सांगितलं की झाडं तोडण्यात यावी, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटचं की निवडणूक मार्गात कुठं टोल लाईन्स असतील किंवा इतर ज्या ठिकाणी प्रतिमा पूजन असते किंवा काही गोष्टी असतील तिथं कुठला इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम येऊ नये, PWDचे रोडवर असलेले रस्ते वगैरे व्यवस्थित त्यांची डागडुजी करणे असेल, ह्या ज्या एन्क्रोचमेंट आहे की जिथून मिरवणूक निघणार आहे त्या पूर्ण मार्गावरील म्हणजे गाड्या असतील, इतर एन्क्रोचमेंट असतील ते काढून घेण्यात यावं। हा सगळे आणि आमचं मेन आहे पोलीस डिपार्टमेंटचं लॉ अँड ऑर्डर आणि बंदोबस्त प्रोव्हाइड करणे।